निघ ना रे तेजस, निघ ना लवकर. आई पाय हा कुठे वाजलो का अंग धुते, मला उशीर होऊन राहिला ना. थांबव दीदी, मला अंग भाजून राहिला ना. साबण पडला आई, नालीत चालला. पोरा का सांग, एवढं मोठं साबण नाही काढलं ना, सकवरच नाही काढलं ना. काय केलं का? पकडलं. आई हा किती गिधाडे धंदे करते वो, त्या नालीतलं साबण काढलं यानं. जा आता, मी नाही धुते साबणानं अंग, नालीतलं साबण काढलं यानं. धुतलं ना दीदी, धुतलं ना बाई. आई मला दुसरा साबण दे, मी त्या साबणाला अंग धुत नाही. हा गिधाडा तसं गिधाडे धंदे करते. आई यानं नालीत पाडलं ते साबण, मी धुत नाही त्याला अंग. मला दुसरं साबण, नवं साबण काढून दे. बाई करेस ना, नवं साबण काढलं ना माझं सकाळ. आता त्याच्या हातचं निघालं अशी, नालीत कुठे गेलं ते बंबा जोडशी ना. शिल्लक बोलते तो पोरगं, माहित नाही का? हा काही नाही, एकखे बाजून तू धुई माहिती साबण कर बाई, अंग धुई बरं, जाय बरं लवकर, उशीर होऊन राहिला ना. तो डबे गिबे तर बांधत जाय, सकून मुलीला उशीर होते बा करिश्मा. मली बी वावरा जा लागते. हे तू आजी पाय ना, अजूनही नाही उठलून आली इकडे, काही उलस काही करू लागेल का काही. मला नाही माहित, तू मला नाही साबण दे, नाही तर मी अंग धुत नाही. बाबा कल्ला नको करू परी, तर बाबा वावरात गेली. जाय नको अंग धुवा, जाय तशीच जाय शाळेत, काही फरक नाही पडत. जाय निघतं का नाही निघत तेच असतो का, झालेतच राहतं त्या शाळेत जा लागत नाही का? आलो दीदी जाय निघ लवकर. गिधाड्या टावेल गुंडाळणं तो बेसरमा नांगळा भोंगळा हिंडत असाच, लाज वाटत नाही का तुला जरशी की? काऊन लहान आहे ना तो, ये महाराजा ये, कपडे घालत देऊ का बाबूले? घालतो बाबूले वाया. मी अंगुठी धुतात बाबाला, मी संध्याकाळी साबण आणायला लावतो दुसरं मध्ये, स्पेशल साबण ठेवतो मी. हा गिधाडा नालीत पाळते, काय करते त्या साबणाले. जा बाई काही करा बाई, तर बाबा आले संध्याकाळी करतो माय. हे बा हे वांग्याचं भरीत केलं आणि पोया तुमच्या डब्याले, आणि तिकून आल्यावर करिश्मा तू जेव जाऊन त्याला जीव घालजो. दुपारसाठी भाकरी करून ठेवल्या काय, या डब्यासाठी पोया केल्या फक्त तुमच्या? हो वावरात चालली का तू? वावरात चालली ना मी. आवरा बरं पटापट, जा बरं तुम्ही भरकन, मग मी जातो. आजी तर माझ्या अजूनही आज उठते का नाही उठत काय सांगा. करा हे आवरा बरोबर, चल जातो मी. तेले बोलायला काय करून राहिलं तर मी जिला जशी नाही तर मस्त तेल काय घेणार कसं नाही की सकून उठतील लवकर तर काय करू लागतील का काही. सकूनच्या पायरी माहिती आहे ना, लय धामधूम होते. लेकराचा डबा करणं, घरचा स्वयंपाक करणं, शिदोरी करणं, सबन धंदा आवरून वावरात जाणं मले बी. तरी माझी सासू जरशी घालवल्या अंगावर पडत नाही. अंगावर टाकू का, थंडी गिंडी वाजते का? नाही काय नाही टाका लागत अंगा. कुठे चालल्या तुम्ही? मी येतो वावरातून चक्कर मारून. तू निसतो का? नेस मग चहा म्या प्या लागत होता. आता का बिमार असल्या हातानच घेऊन तू का? पाना विचारायला तरी येते का? तिला काय गरज आहे? भेटला ना गठ्ठा आता सासू सासऱ्याचा, आता मेले काय तिथे काय विचारायला लागते बुडाबुडीले. पाना विचारायला तरी येते का? आता त्या पोरीच्या अंगात का देव घुमले काय? तिला कसं माहित होईल? तू सांगशील नाहीस तर. ती तिच्या लेकराचे डबे करून राहिले, सकोनचा धंदा तिच्यात गोतेला आहे ते. तिच्या अंगात देव घुमतील तर मग काही नाही गोडबा की तिला तसंच माहित होईल. तुला सांगायला लागेल ना की तू बिमार आहेस म्हणून. राहू द्या तुम्ही तर शेवट लोक सुनीचीच बाजू घ्या. मरे लोक म्हणू नका काही बायकोचं खरं, तुम्हाला तर तुमच्या सुनीचंच खरं दिसते. मला नांदी लागू नका, मला तसं डोकं बल कसं दुखून राहिलं. चालेल जा तुम्ही वावरात, मी राहतो पडेल तशीच, काही कोणाला गरज नाही. माई पोरगी असते दाखे बी विचारत होती. सून शेवटी सूनच असते बरं, पोरगी शेवटी पोरगीच असते. माय कसं अंगठरान फुटून राहिलं. डोक्याला डोकं लावणं म्हणजे खरं ना, माणसं डोक्यात किडे पाळणार आहेत. तर त्या पोरीला माहित नाही ते का तशी चिन काय? तू काही सकाळून जाऊन तिला धंदा करू लागत असतो म्हणून ती पाळली गॅस पोलनी आल्या ते बाई धंदा करू लागेले. नाहीतरी होतीच बसेल असतं तेच सबन आवराशीवर व्हायलो. मग ते पोरीला माहिती आहे का तू बिमार आहेस का काय? जाय सांगशील तर सांग, नाही तर काय चाललो मी वावरात, तिकडे बाया गेल्या असतील वावरात. या माणसाले तर काही नाही, फक्त सुनीचंच कौतुक आहे. गेलं तर वाटे यायचे सुनलाय साजरी, मला माहिती आहे ना, एक नंबरची हरा माहिती. तिला तर वाटे घेतला आता बुडाबुडीचं सबन घेऊन. आता काय करणार आहे, बसा म्हणा आता कुतत. म्हणून या माणसाले देऊ नका देऊ. मला ऐकलं कुठे त्या रोजी आता सुषमासाठी 2 डबे घेतले तर येईल तर वाटे की लय साजरी सुन होय. सुषमासाठी डबे घेतले तर स्वतःसाठी बी ताटण प्लेटा घेतल्या म्हणलं तिनं. ते का कमी दिसून राहिले का तुम्हाला? दुसऱ्याच्या भाकरीवर बरोबर स्वतःची भाकर भाजून घेते ते. येईल तर वाटे की माहिसून म्हणजे लय साजरी होय. सोडपेक्षा माय का हात मोडले काय? मला वाटलं तर आम्ही जाईन आणि पिन करून घेईन. तिच्या का बापाच्या घरचा आणून पाचते का मले ते? तिच्या का माथा आम्ही हाय मग हाता पायात जोर अजून. डबे ठेवले रे तुमच्या हाती? ते पाण्याच्या बाटल्या भरल्या, आपापल्या बॅगेत घाला. बाबू डबा खाऊन यायचा काय? डबा उस्ताने आणायचा, पाहिलं ना चुकून पासून किती मोठं कर लागते मला. आणि डबा खात नाहीस ना काही नाही, याचा त्याचा डबा खात. आपला डबा खा जा मुकाट्यानं. जा बाजा हाव जा बाजू, बाईचा हात धरून जाय. तिले यायला नेव बरोबर. बरोबर तेजस मी काय म्हणून राहिली, दीदीचा हात पकडून जायचं यायचं, पाण्या पावसाळ्याचं संघर्ष जरे दोघे जण. बाय मम्मी. जाय बाय बाय बाय. माय अजून या ते बाई का आज का माई पटच पाहतात का नाही? अजूनही आल्या नाही दारात, काय करून राहिलं माई अजून घरातल्या घरात. त्या आज तर चहा प्यायली नाही झाल्या लागे. आते बाई माय निजेलच हा का अजून? झालं का तो रिकम पण? माय निजेल कोण हा म्हणलं? अंग दुखून राहिलं मला सारं रात पासून. जरा तापूही हाय अंगाले, पाय ना सन्न अंग व्हायलाय. डोकसंही दुखून राहिलं.
काहीच काही सुचूनच नाही राहिलं बाई मला, कसं सुन राहिलं माय बाई. अरे पाय हो, सांग मग मला आवाज नव्हता द्या लागत. मी काय म्हणून राहिली माय बाई, बाई तुम्ही पाण्या पावसाची निजेलाच हा का? आता पोट्टे गेले शाळेत, म्हणलं तुम्हाला आवाज द्या म्हणून आली आते बाई. सांगा मी माझा धंद्यात बाय हो, मग आवाज तर द्या लागत होता. मग तोंड गिंडू ना चहा देतो ना करून. काहीच होत नाही तोंड, मी आज जानकी मा डोकं लय दुखून राहिलं. थांबा, काहीच होत नाही बा तोंड. मी मस्त तुम्हाला अद्रकचा चहा आणतो करून. सूट आहे ना घरी, सुटाचा चहा करतो ना साजरा. बाम गिम लावून देऊ का डोक्याले? या झडी पाण्याचं दुखत अशी नाते बाई नाही तर का ताप आहे माय? पाहू द्या अंग गरम आहे का? कमाय आते बाई अंग इथं गरम आहे वा तुमचं. ना जानकी रातपासून अंग गरम आहे मला. पहा मग उलसा आवाज द्यावा लागत होता. सांगा आता हे चालले गेले वावरात, नाही तर दवाखान्यात नेलं असं तुम्हाला. डॉक्टर हे लोक थांबा नाही तर आपणच जाऊ दोघे सासू ना का? आपल्याला का जाता नाही येत काय? 11 वाजता येते डॉक्टर, तेच लोक हे पा. आता बाई तोंड बा तुम्ही, मी साजरा तुम्हाला सुटाचा चहा करून देतो. डोक्याला बाम लावून देतो, जसं बरं वाटेल. अंगावर टाक का तुमच्या थंडी वाजत अशी? हा धुत मग तोंड जाय ठेव तुझ्या. तो झाला माझ्या धंदाचा कोणचा? लेकरं गेले का? हो लेकरं आताच गेले. तुम्ही आल्यास ना अजून तिकडे म्हणून खरं तर आली मी पाहिले, नाही तर मला काय माहित, मी येतही नव्हती. मला वाटलं बाय असं बसेल ती. आता मला मामाची दिसले बाहेर जाताना, लगे तुम्ही आल्यास ना म्हणून म्हणलं काऊन ना आल्यामुळे आली मी खरं पाहिले. मग बाया बाय आवाज द्यायला ते बाई. मी माझा धंद्यात सकावून लेकराचे डबे करा हे करा, हे बी सकावूनच गेले आज वावरात. येईल बी नैरी दिली नैरी करून गेले हे बी. मामाजीने बी काही सांगलं नाही, मामाजीला चहा दिला मी आता. ते कालच काय सांगते त्या माणसाला, काय घेणं आहे मी मरो का जगो. जाय ठेव मग तू चहा, मी धुतो तोंड मग. हो या मग पाहिजे आरामशीर याचा. नाही तर अतीच बसा, मी अतीच आणतो चहा, काही येऊ नका तिकडे. या झडीच्या ना थंडी तशी बी लय बाजून राहिली निरा. अतीच तोंड धुवान लागे, बसा अतीच बाजीवर, मी अतीच देतो आणून तुम्हाला चहा. आण मग अतीच चहा, अतीच गोयना करतो घेतो मी. काही येत नाही तिकडे, बोल कसं येऊ बाजून राहिलं जानके मले. हो बसा अतीच, मी अतीच आणतो तुम्हाला करून. पाय व आली व विचारायले. म्या म्हणलं दुगडचं त्याची येतच नाही का मला विचारायले. नाही पण दुखलं सुकलं की जानकी जीव लावते. पण नाही तिले खरंच माहित नसेल सकवून लेकराचे डबे करणं, त्याची शेदोरी घरचा स्वयंपाक कला असेल त्याच्यातच वावरात चालली तर म्हणून नाही आली ते. बाय माहीत झालं तर देतो म्हणतेस ना चहा करून. बरी आहे म्हणा तशी, एवढी काही जगासारखी वाईट नाही, बरी आहे मैसून त्यातल्या त्यात. जानकी चालू झालं नाही काय? निघालात बाया? ओ माय मंगला निघालाय का? माय थांब ना, मले उचाक टाईम आहे बेचाराव. मा सासूले ताप आला व तर चहा देऊन राहिली करून. चहा देतो करून ठेवले. आता पाहतो याच नाही तर येत नाही मी काय. जाऊ द्या, मला ते बुडील दवाखान्यात न्याय लागते, सन्ना व्हायलाय. माघरी घरी नेत ना ती गेले ना वावरात. मा येत नाहीस का? मग राहू दे माय बाई. हो ना बिचारा, आता सांगा बुडील बिमार आहे. एक तर सकून सांगितलं असतं ते माहित असतं त्या आले तसे लवकर घरी. पण आता घरी कोण नाही, मामाजी बी वावरात गेले. जाऊ दे बाई, मग आज काही येत नाही बाई मी. नाही तर माझं समजा व्हायला पाहिजे, पाक पाणी सगळं झालं, दोरी बांधली माय. पण पाहिलं तर बुडी सन्न पडेल तापानं. जाऊ दे बाई, जा मग, आज तुम्ही काही येत नाही मी आज माय. जानके हो का कायला पाडतं वा? जाय जाय जाय, मला काही एवढं हे नाही, मला चहा दे करून जाय. आता बाई दवाखान्यात जाऊ ना म्हणलं, मग वावरात गेली मी, मग मला काय रोज पाडून येता येते का मग मधात घरी? त्याच्यापेक्षा जातच नाही ना. 2:30 वाजे लोक चालले आहे, 2:30 वाजे लोक. मग 2:30 वाजताच्या पुढे का दवाखान्यात जाता येत नाही? जर ताप नाही उतरला तर जाऊ, नाही तर काही गरज नाही. जाय हो का नको पाडू, आले मजुरी पाडतं वा. जाय जाय सिंगलभर चहा करून दे मला. जाय, तो धंदा झाला असेल ना? आता बाई माझा धंदा समजा झाला, शिदोरी बांधली, सगळं झालं. पण आता सांगा मामाजी बी वावरात गेले, लेकरं शाळेत गेले, हे काही घरी नाहीत. आता किती वाजता येते नाही, मग मी झाली जाईन, तुम्ही एकल्याच राहायचा नाही का? अंगाला ताप आहे तुमच्या. मग काय होऊन राहिलो, काय नाही एवढं. जाय तू का आले रोज पाडतं माय मासाठी. जाय मला चहा करून दे तेवढा फक्त. जाय हो माय, त्या विचारलं हेच लय. आणि नाही बाय दवाखान्यात जायचं, मग तू 2:30 वाजता येतात ना बाया. मग 2:30 वाजता म्हणल्या तर 2 वाजता येतात, त्या 2:30 वाजता म्हणायचीच गोट आहे. मग 2 वाजता घरी आली की जर जमलं नाही तर मग जाऊ त्यात लोक जर जलाराम आला नाही तर. आता जलाराम आला तर त्याच्या संगत जाईन मी. जाय तू बाया गेल्या असतील तर जाय. मग कोणाच्या वावरात चालल्यास? एकली किकली नको जाऊ, कुकडे चालल्या माय? तिकडे सावकार बाच्या वावरात चाललो आज, नदी पराळ. ओ माय मग बाय थांबायला लावते, नदीतून एकटी नको जाऊ, तिकडे कोणी नसते. एकली दोकली बाया पुढे जातील तर आवाज देते, मी येतो मला तिथ देते. जाय तू त्या बाया संगच, मागून नको जाऊ एकटी. त्या नदीच्या खऱ्यात कोण नसते माय, एकली दोकली बाई बराबरची गोट नाही. जाय तू, जाय त्याच्या संग. आता बाई राहू द्या ना, काही एवढं गरज नाही ना, जाऊ द्या. जा ना मुकाट्यानं, त्या बाया पुढे जाशील मागून मग एकटी जाशील ताल तोडत. तो कल्ला करी ना, मग त्यानं मागच तुला कल्ला केलताना एकली जातो तिकडे. आता एकली नको जाऊ, जाय त्या बायाच्या संग. जाऊ मग तुम्ही म्हणून राहिल्या. अगं जाणं आवाज देते मंगली अशी ना संग, तिथे मंगली आवाज. मंगला बाई, बाई थांब थांब, येतो ना येतो. हो जाय म्हणते माई सासू. थांबा बघताय बा, बस हे सिंगल बच्चा गाऊन होतो फक्त बुडीले. आणि येतो. माई त्या नदीतून जा लागते ना, भर कसं लागते मला तर एकलीला जायचा. बस 2च मिनिटं थांब ना, ततीच थांबा एका परी. बस आली मी. मंगले थांब थांब, मा सुनीला संग ने, ती आपली उकडी येईन वा. घ्या ते बाई चा. घे तुम्ही, जाय तुम्ही जाय, तुझी तरी बांधली, जाय माय जाय.
हा चला माय मंगला बाई. माय गेल्या का बाया पुढे काही नाही बात तशीच आपण. चला बरं. आता बाई जेवण करून घे जा. मी येतो 2 वाजेलो घरी. हा जर जमलं नाही तर जाऊ मग दवाखान्यात. जाय. काय झालं गुटीला? माय बिमार पडली ना, ताप आला म्हणते रातपासून. सांगलं ना काही नाही, आता गेली मी विचारायला तर म्हणून माहीत झालं. माझं दवाखान्यात जायचं ते बी घरी नाही. चला माय बाहेर तर तिच्यात टाकी जोड उभ्या राहिल्या ह्या. कोणी राहिलं वाटते याच. चला मग सगळ्या गोडक्यात जाणं होते.